नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या YouTube चॅनलमध्ये. खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणी सुरू झालेली आहे आणि ई-पीक पाहणी करण्याची तारीख आहे 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2025. परंतु ई-पीक पाहणी करत असताना शेतकऱ्यांना खूप साऱ्या प्रॉब्लेमचा सामना करावा लागत आहे. प्रॉब्लेम कोणकोणते आहेत आणि त्याचं काय सोल्युशन असणार आहे, याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, की ई-पीक पाहणी करत असताना तुम्हाला तुमच्या सर्व्हे नंबरमध्ये जाऊन 20 मीटरच्या अंतरमध्ये फोटो घ्यायचे आहेत, तरच तुमची अंतर आहे, ॲक्युरसी आहे ते दाखवणार आहे. परंतु सर्व्हे नंबरमध्ये जाऊनही जर तुमची ई-पीक पाहणी होत नसेल, तर त्याचं काय सोल्युशन आहे? चला मग पाहूयात. सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी करत असताना तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि ओ-टी-पी प्रविष्ट केल्यानंतर म्हणजे संकेतांक प्रविष्ट केल्यानंतर तुमची नोंदणी जर होत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे? सर्वप्रथम तुमचं जे ॲप आहे, त्या ॲपमधील डेटा क्लिअर करायचा आहे, स्टोरेज आणि कॅचे क्लिअर करायचे आहेत. ते कसे करायचे? त्यासाठी तुम्हाला तुमचं जे ॲप्लिकेशन आहे त्याला क्लिक करून त्याच्या प्रॉपर्टीज म्हणजे सेटिंगमध्ये जायचं आहे. क्लिक करून तुम्ही सेटिंग ओपन केल्यानंतर यामधील तुम्हाला इथं ऑप्शन पाहायला मिळेल स्टोरेज आणि कॅचे. यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला क्लिअर स्टोरेज, डिलीट आणि यामधील कॅचेही तुम्हाला डिलीट करायचे आहेत. इथं तुम्ही पाहू शकता कॅचे आणि युजर डेटा आपला क्लिअर झालेला आहे. हा डेटा क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा ॲप ओपन करायचं आहे आणि याला परमिशन द्यायची आहे तुम्हाला आणि त्यानंतर तुमची ई-पीक पाहणी होते का नाही तुम्हाला चेक करायचं आहे. जर तुमच्या सर्व्हे नंबरमध्ये गेल्यानंतर तुमचे ॲक्युरसी घेत नसेल म्हणजे तुमची लोकेशन सर्व्हिस दाखवत नसेल, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, तुम्हाला जर फोटो घेतल्यानंतर असा एरर पाहायला मिळत असेल, फोटो डिस्टन्स ॲट इंडेक्स 0 मस्ट नॉट एक्सीड 20 मीटर्स म्हणजे 20 मीटरपेक्षा जास्त अंतर नसलं पाहिजे असं जर दाखवत असेल, तर यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमधील लोकेशन सर्व्हिसेसला चेंज करायचं आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलची सेटिंग ओपन करायची आहे. सेटिंगमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे लोकेशन सर्व्हिसेस. लोकेशन सर्व्हिसेस यावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला लोकेशन सर्व्हिसेस हे ऑप्शन पाहायला मिळेल. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला इमर्जन्सी लोकेशन सर्व्हिसेस ऑन आहे त्याला ऑफ करायचं आहे. यूज इमर्जन्सी लोकेशन सर्व्हिसेस याला ऑफ करायचं आहे. त्यानंतर बॅक येऊन परत एकदा तुम्हाला लोकेशन ॲक्युरसी ऑफ करायची आहे आणि परत तुम्हाला चेक करायचं आहे तुमची ई-पीक पाहणी होते का नाही ते. तुमचं जे काही हे जे 2 ऑप्शन आहेत, एमर्जन्सी लोकेशन सर्व्हिस ऑफ करायचं आहे आणि लोकेशन ॲक्युरसी ऑफ करायचं आहे. त्यानंतर परत तुम्हाला ई-पीक पाहणी ॲप ओपन करायचं आहे. तुमचा सर्व्हे नंबरमध्ये जाऊन तुम्हाला फोटो काढायचे आहेत आणि तुमची लोकेशन सर्व्हिस ऑन ऑफ करून परत एकदा चेक करायचं आहे. हे केल्यानंतर तुमचे जे लोकेशनचा एरर आहे, तुम्हाला सेंट्रॉइड लॉंगिट्यूड इज रिक्वायर्ड हा एरर आहे, हाही एरर तुमचा दुरुस्त झालेला पाहायला मिळेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या ई-पीक पाहणी ॲपचे स्टोरेज आणि कॅचे क्लिअर करायचे आहेत. लोकेशन सर्व्हिसेसमधील तुम्हाला एमर्जन्सी लोकेशन सर्व्हिसेस ऑफ करायचं आहे आणि लोकेशन ॲक्युरसी ऑफ करायचं आहे. एवढं करून तुम्हाला परत एकदा हे ॲप ट्राय करायचं आहे आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, की हे केल्यानंतर तुमची ई-पीक पाहणी होते का नाही. या व्यतिरिक्त तुमचा कुठला एरर येत असेल, तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचंही सोल्युशन आपण शोधण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.